पावसाच्या दिवसामध्ये काही ना काही खमंग खायची इच्छा होते, त्यामुळे आमच्याकडे दर पावसाळ्यात हा वेगळा पदार्थ हमखास बनवला जातो. जर तुम्हालाही समोसा, कचोरी, वडा यापेक्षा काही वेगळं ट्राय करायचं असेल तर हे नक्की बनवून पहा. बनवायची पद्धत आणि चव दोन्ही वेगळं आहे, तुम्हाला पण फार आवडेल. तर हा वेगळा खमंग नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला हवंय कच्च्या बटाट्याचा किस. त्यामुळे इथं मी 2 बटाट्याला मोठ्या किसणीने किसून घेतलंय आणि त्यासोबत बारीक चिरलेली 2 हिरवी मिरची व तसेच थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे. आता याच्या बाइंडिंगसाठी साधारण पाव कप कॉर्नफ्लोअर टाकू. याऐवजी तुम्ही हवं तर तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता, पण लक्षात असू द्या की कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ तुम्ही जेही वापरताय ते जास्त वापरायचं नाही, फक्त बाइंडिंगपुरतं वापरा. आणि पाण्याचा वापर न करता व्यवस्थित मिसळून असं मिश्रण बनवायचं आहे. मग त्यानंतर त्याला थोडा वेळ बाजूला ठेवून दुसरीकडे गॅसवर एखाद्या पॅन किंवा कढईमध्ये साधारण 1 चमचा तेल टाका आणि तेल गरम झालं की त्यात अगोदर बारीक चिरलेला एक कांदा टाकून 40 ते 50 सेकंद परतून घ्यायचं आहे. म्हणजे की कांदा हलका नरम होईपर्यंत परतून घ्या. मग त्यानंतर त्याच्यासोबत बारीक कापलेली 2 शिमला मिरची टाकून एकत्र काही सेकंद परतून घेऊया. आता यात टाकायचं आहे बारीक कापलेला एक मोठा टमाटर व चवीपुरतं मीठ. तर लक्षात असू द्या की कांदा, शिमला, टमाटर याला जास्त वेळ परतायचं नाही, फक्त त्यांना हलकं नरम होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि ते असं नरम झाले की गॅस बंद करून त्यात टाकायचं आहे 2 चिमूट मिरे पूड व अर्धा लहान चमचा चाट मसाला आणि असेल तर 1.5 ते 2 चमचे पिझ्झा सॉस किंवा नसेल तर शेजवान चटणी टाकून शेवटी थोडीशी कोथिंबीर टाका आणि सर्वांना एकत्र व्यवस्थित मिसळून घ्या. तुम्ही पाहू शकता की एक प्रकारे आपलं भाज्याचं सारण बनवून तयार आहे. आता याला गॅसवरचं काढून बाजूला ठेवू आणि दुसरीकडे अशा प्रकारची प्लॅस्टिकची शीट घेऊन आपण जे सुरुवातीला कच्च्या बटाट्याचं मिश्रण बनवलं होतं त्यातलं साधारण लाडू इतका गोळा घेऊ आणि त्याला प्लॅस्टिकवर ठेवून हळूवार बोटाने दाबत दाबत पसरवून घ्यायचं आहे. काही विशेष आकार द्यायची गरज नाही, पण हलकंसं जाड पसरवून घ्या. आणि त्यानंतर जे भाज्याचं सारण बनवलं होतं त्यातलं साधारण 2 ते 3 चमचे सारण असं मधोमध ठेवून पसरवून घेऊया. कडेने थोडी जागा ठेवून पसरवून घ्यायचं आहे, जसं की व्हिडिओत पाहताय अगदी तसं. आता याच्यावर किसलेलं थोडं चीज ठेवून घेऊ. चीज तुम्ही आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात ठेवू शकता. आता काय करूया, प्लास्टिकला चारही बाजूने गोळा करून हळूवार दाबत दाबत एक प्रकारचा उंडा बनवायचा आहे. तुम्ही हे प्रोसेस हातावर पण करू शकता, पण हाताला चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे मी प्लास्टिकचा वापर केलाय. हे पहा, या पद्धतीने अगोदर गोळा बनवून वड्यासारखा आकार द्यायचा आहे. तुम्ही आकाराने लहान मोठे हवे तसे बनवू शकता. तर याच पद्धतीने एकदाच सगळे वडे बनवून तळून घ्यायचं आहे. इथं मी कमी तेलात एक एक तळून घेणार आहे. तुम्ही जास्त तेलाचा वापर करून एकाच वेळी जास्त प्रमाणात तळून घेऊ शकता. तर याला तळण्यासाठी सुरुवातीला तेल चांगलं गरम करून मीडियम टू लो फ्लेमवर खरपूस रंग येईपर्यंत तळायचं आहे. हा बाहेरून कुरकुरीत व आतून मस्त चीजी बनतो, त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा. हा बनवायला थोडी मेहनत आणि थोडा वेळ द्यावा लागेल, पण चवीला एक नंबर लागतो. तुम्ही पाहू शकता की हा दोन्ही बाजूने मस्त फ्राय झाला आहे. याला तुम्ही कटलेट, वडा किंवा टिक्की काहीही नाव द्या, पण एकदा अवश्य बनवून पहा. तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.